आदित्य रानूबाईची कहाणी। ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी। आटपाट नगर होतं। त्या नगरात एक ब्राह्मण होता। तो नित्य समिदा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे। तिथं नागकन्या देवकन्या वसा बसत होत्या। ब्राह्मणानं विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा बसता? तो मला सांगा। तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौनानं म्हणजेच मुकाट्यानं उठावं, सचील म्हणजेच वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फूल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं। संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकडं, तूप, मेहून जेवू सांगावं। असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणानं केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला। भाग्यलक्ष्मी आली। तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावणं धाडलं। ब्राह्मण जातेवेळी भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या। तेव्हा ब्राह्मण म्हणाला, आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, भटकी कराल? तेव्हा राणी म्हणाली, दासी करत नाही, भटकी करत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गेश्वराचा महिना आला। ब्राह्मणांना लगीन करून मुली दिल्या। एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली। गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी गेल्या। लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक। तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही। राजा पारदीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। तोच त्याचे मनात राग आला, तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला। तिनं पाहिलं, आपला बाप आला, म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। म्हणाली, बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक। तुझी कहाणी ऐकू नको तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली। त्याने मनोभावे कहाणी सांगितली। लेकीनं चित्तभावे ती कहाणी ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली। राजा मुलखावर निघून गेला। जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे। इकडे मोठी मुलगी जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितले, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये। पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे। कसा आला आहे? तळ्याच्या पाळी उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या। परसदारानं घेऊन आल्या। नाव माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होन मोहरा भरल्या, वाटेस आपला जाऊ लागला। तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातचा कोहळा काढून नेला। घरी गेला। आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं, कर्मानं नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं। मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं। पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अगं अगं दासीनो, तुम्ही दासी कुणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला निरोप सांगा। त्यांनी निरोप सांगितला। मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाव माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, काठी फोकरून होना मोहरांनी भरून दिली। बाबा वाटेत कुठे ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं। वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली, घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली। दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं। पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला। त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाव माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला। ठेवू नको, विसरू नको म्हणून मावशीनं सांगितलं। घरी जाताना विहिरीत उतरला, तो नारळ गडबडून विहिरीत पडला। घरी गेला। आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई ग, मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं। चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला।
त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माकू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला, हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, मावशीनं दिलं, पण ते दैवानं सर्व नेलं. 5व्या आदितवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी उभी राहिली. दासीनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं, नाऊ माकू घातलं. प्रधानाची राणी आदितवारची कहाणी करू लागली. काय वसा करतेस ते मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापीनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं. राजाच्या राणीनं विचारलं. बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चामरं कुठली, पाईक कुठले, परवर कुठले? बाहेर जाऊन दाराशी बघता तो राजा बोलावू आला. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले. वाटेनं जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांगोरा, करारे हाकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. हकारा केला, डांगोरा पिटला. कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं. कोणी उपाशी नव्हता, कोणी तापाशी नव्हता. वाटेनं एक मोळीविका चालला होता. त्याला कहाणी ऐकायला बोलवलं. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ मिळेल, माझं पोट भरलं पाहिजे, असं म्हणून तो राणीकडे आला. राणीनं 6 मोती घेतली. 3 त्याला दिली, 3 आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली. त्याने मोठ्या भक्तिभावाने कहाणी ऐकली. त्याची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ. काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा सांगितला. पुढं दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तेव्हा राणीला कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांगोरा, करारे हाकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेनं बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीनं 6 मोते घेतली. राणीनं 6 मोती घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं कहाणी ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला, विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांगोरा, करारे हाकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. आमच्या बाईची कहाणी ऐकून ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे, बरं येते. म्हणून म्हातारी आली. राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. म्हातारीनं चित्तभावे कहाणी ऐकली. तिचा एक मुलगा वनात गेला होता. तो आला. डोहात बुडाला होता. तो सुद्धा आला. सर्पानं खाल्ला होता. तोही आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपण पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करारे हाकारा पिटारे डांगोरा, करारे हाकारा पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काना डोळा मासाचा गोळा, हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालता होता तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कहाणी सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य आला. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह घंगाळं पाणी तापवलं. पंचपक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अग अग, कोणाच्या पापिनीचा केस आहे?
राजाच्या राणीला 12 वर्ष दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरलं. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मासाचा गोळा, इतरांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही कहाणी फक्त ऐकल्याने सुद्धा आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळते. त्यामुळे पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी जरी तुम्हाला व्रत, पूजा, उपवास काहीही करायला जमलं नाही तर ही कहाणी फक्त नक्की ऐकावी. धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.